स्वये श्रीराम प्रभु
महत्त्वाची असते ती पुढे घडणारी कथा, त्यातला नायक, त्यातल्या घटना आणि कथा. पण रामायणामध्ये सुरुवातीला केवळ एका वाक्यात या नगरीचं वर्णन संपतं. कारण ही कुठलीही सामान्य आटपाट नगरी ही आहे अयोध्या नगरी. आणि अयोध्या नगरी हे रामायणातील इतर पात्रांप्रमाणेच एक महत्त्वाचं पात्र आहे असं समजून त्याचं वर्णन कवींनी केलेलं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि हे वर्णन का महत्त्वाचं आहे हे सुद्धा मला आपल्याला सांगायला आवडेल. कुठलंही आटपाट नगर आणि अयोध्या नगरी यामध्ये फरक आहे. रघुकुलाने स्वतःचे आदर्श राज्यकर्ते हे राज्यकर्ते नसून लोकप्रतिनिधी म्हणून काम करावे. नगरीत वास करणाऱ्या जनतेसाठी त्यांच्या हिताचा विचार करून केलेला कारभार हा संपूर्ण अयोध्या नगरीत प्रतिबिंबित झालेला आपल्याला
वशिष्ठ ऋषींचे शब्द Play by USB drive. देशोदेशींच्या देशोदेशींच्या ऋषीमुनी ब्रह्मपुत्रांनी राजा महाराजांनी गजबजून केलेल्या शरयू नदीच्या तीरावर यज्ञ यंत्रासाने पार पडला. अखेरीस ऋषिशृंग ऋषींनी पुत्र कामेशची हवन करून यज्ञाला आहुती दिली. त्याबरोबर एक विलक्षण चमत्कार घडला. गंगेतल्या गोकुंडातून हातात पायस पात्र घेतलेला यज्ञपुरुष अवतरला आणि म्हणाला,
पायसातील अर्धा भाग कौसल्या राणीला दिला, राहिलेला अर्धा भाग सुमित्रेला दिला आणि बाकीचा भाग कैकेयीला दिला. पुत्र प्राप्तीसाठी उत्सुक असलेल्या त्या राण्यांनी तो प्रसाद मोठ्या आदराने भक्षण केला. दिवसामागून दिवस उलटले, ऋतू बदलले. नववर्षाबरोबर वसंताचं आगमन झालं. वसंताच्या स्पर्शानं सृष्टी प्रसन्न झाली होती. वृक्षांवर नवी पालवी फुटली होती. वेलींवर फुले चढली होती. आम्रवनातून कोकिळांचं पूजन होत होतं. आकाश स्वच्छ निळं होत होतं. दाही दिशा रंगांनी आणि गंधांनी भरून गेल्या होत्या. अशातच चैत्र शुद्ध नवमीचा दिवस उजाडला. दशरथ राजाच्या अंतःपुरात सकाळपासूनच धांदल उडाली होती. दासींची गडबड सुरू होती. मध्यान्ह काळ झाला. आकाशातील सूर्य डोक्यावर आला आणि अंतःपुरातून सुवार्ता कामी आली.
राजपुत्र कळ्यांची फुले मागील त्याप्रमाणे फुलत होती, वाढत होती. त्यांच्या बाललीलांनी राजाला आणि राण्यांना तसंच प्रजाजनांनी हर्ष वाटत होता, संतोष होत होता. मुलांचे खेळ तरी कसे आगळे, त्यांचे बालनाट्य तरी कसे वेगळे, आणि या साऱ्याचं वर्णन तर त्या मुलींना आगळे होते. गरिबांनी रचलेलं हे गीत रामायण याचं जिवंत असं मोठेपण सहजासहजी मान्य न करणारा एखादा टीकाकार क्वचितपणे असं म्हणेलही कदाचित
सर्व परिचित असलेल्या रामायणाची ही एक संक्षिप्त गीता होती आहे. त्याचा एवढं ते काय करतो? सकृत दर्शनी हा जो कोटीक्रम आहे बिनतोड वाटतो, पण या सगळ्या गीतांची गुंफण बारकाईनं पाहणाऱ्या रसिकाला चटकन पटेल की हे कार्य वाटतं इतकं सोपं आहे. ही केवळ उजळणी नाही, तर ही एक स्वतंत्र निर्मिती आहे. हेच पहा ना, विश्वामित्र जेव्हा दशरथ राजाकडे आले आणि त्यांच्या ज्येष्ठ पुत्राची मागणी त्यांनी केली, ती सुद्धा कशाला, तर राक्षसांच्या विनाशासाठी. जे राक्षस ऋषीमुनींना त्रास देत होते, त्यांच्या यज्ञ कर्मामध्ये व्यत्यय आणत होते, अशा राक्षसांचा विनाश करण्यासाठी विश्वामित्र दशरथाकडे आले आणि त्यांनी त्यांच्या ज्येष्ठ पुत्राची म्हणजेच रामाची पाठवणी आपल्यासोबत करावी अशी हक्काची विनंती केली. विश्वामित्र सरळ सरळ राक्षसांबरोबर युद्ध करण्यासाठी राजा दशरथाच्या प्राणाहून ती अशा कोवळ्या कुमारास घेऊन जायला आले आहे. हा प्रसंग वर्णन करत असताना गरिबांनी संपूर्ण गीतामध्ये या घटनेचे पडसाद कुणाकुणावर कशा कशा पद्धतीने उमटले त्या सगळ्याच वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. अगदी शेवटच्या ओळीत आपण येतो तर येऊ दे अनुजा मागुता असं सांगून लक्ष्मण आपल्या मोठ्या भावासोबत जाण्यासाठी हट्ट धरून बसला हे सुद्धा सांगितलं. तसं पाहिलं तर रामांसाठी त्याचे तीनही भाऊ प्राणाहून प्रिय होते. मात्र भरतावर रामाचं विशेष प्रेम होतं. लक्ष्मण हा रामाची सावलीच समजला जात होता. राम लक्ष्मण या जोडीविषयी इतकं सुंदर वर्णन एके ठिकाणी ऐकलं की जगात पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक सजीवाची, प्रत्येक निर्जीवाची सावली जी असते ती काळी असते, मात्र जगात एकमेव सावली गोरी आहे आणि ती म्हणजे रामाची सावली अर्थात लक्ष्मण. ज्याने रामाची सावलीप्रमाणे सोबत केली तो लक्ष्मण सुद्धा विश्वामित्रांच्या सांगण्यावरून रामासोबत राजप्रासादाच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडला. विश्वामित्रांनी या संपूर्ण प्रवासात त्यांना ज्ञात असलेल्या सर्व अस्त्रविद्या रामाला दिल्या.
त्राटिकेचा उद्धार रामाने केला. मारीच सुबाहूचा समाचार घेतला. अहिल्याचा देखील उद्धार केला. आज मी शापमुक्त झाले. सती अहिल्याने या उद्गारांनी कृतज्ञता व्यक्त केल्यावर श्रीरामांनी गौतमाश्रमात थोडी विश्रांती घेतली आणि मुनिजनांसह ते परत मार्गस्थ झाले. जनकाच्या मिथिला नगरीत पोहोचताच जनकाने अतिशय आनंदाने त्यांचे स्वागत केले. मुनिजनांसह असलेले दोघे कुमार हे अयोध्यापती दशरथाचे पुत्र आहेत हे कळताच राजांची जनकाच्या आनंदाला सीमा राहिली. दशरथाचे हे परम प्रतापी पुत्र तुझ्याकडे असलेलं विशाल शिवधनुष्य पाहण्यासाठी आले आहे असंही विश्वामित्रांनी जनकाला सांगितलं. सहस्रावधी राजे प्रत्यक्ष पाहत असता मल्लान कवी ते धनुष्य जनकाने दरबारात आणवलं. राम लक्ष्मणांनी त्या धनुष्याचा नम्रपणे प्रणाम केला. श्रीरामांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटले. श्रीरामाने ते धनुष्य लिलया उचलले. प्रत्यक्ष लावण्यासाठी महाभाऊ श्रीराम ते धनुष्य वाकवू लागले. तो बीज तळाण्यासारखा प्रचंड नाद झाला. ते धनुष्य बरोबर भंग पावलं. ते लोकविलक्षण दृश्य पाहून जनकाला अत्यानंद झाला. आपली पुत्री सीता या महावीराला देण्याचा निश्चय जनकाला बोलून दाखवला. विश्वामित्रांनी देखील मान्य केलं. यथाकाळी श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडलेले राम लक्ष्मण आपल्या नववधूंसह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी मिथिलेचे भाटचारण सीता स्वयंवराचे गीत पुन्हा पुन्हा आळवीतच होते. ज्यांना खरोखरच गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी बरोबर, ज्यांना त्रास नाही त्यांनी खाली बसा. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले
रामाबरोबरच भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या तिघांनीही सीतेच्या इतर 3 बहिणींशी लग्न केलं आणि हे चौघेही भाऊ आपल्या पत्नींसह अयोध्येत परतले. अयोध्या नगरीत आनंदी आनंद झाला. आता सगळ्यांना वेळ लागले ते श्रीरामाच्या युवराज्याभिषेकाचे. हा विचार जाहीर होता सगळीकडे आनंदी आनंद पसरला. राजप्रासादाबरोबरच अयोध्या नगरीचाही आनंद गगनात मावेनासा झाला. पण मंथरेची गोष्ट लागली आणि सारं काही विपरीत होईल. साक्षात वशिष्ठ मुनींनी श्रीरामांच्या युवराज्याभिषेकाचा मुहूर्त काढला होता. मात्र या मुहूर्तावर रामाला वनवासात जावं लागलं. हा केवढा मोठा दैवविलास. रामाविण राज्यपती कोण बैसतो घेऊन या खडगत तरी मीच पाहतो. अशा ईर्षेला पेटलेल्या लक्ष्मणाला श्रीरामानं मोठ्या प्रयासाने शांत केले. आई कौसल्येला नम्रपणे सांगितलं, आई माझ्या जाण्याने महाराजांना अत्यंत दुःख झालेलं आहे. अशा परिस्थितीत त्यांना सोडून तूही माझ्या सोबत आहेस तर कसं होईल? कौसल्येला ते मान्य करणं भाग पडलं. मग श्रीराम सीतेच्या मंदिरात आले. तिला त्यांनी सगळा प्रकार निवेदन केला. शेवटी वनात जाण्यासाठी निरोप मागितला. निरोप हा शब्द ऐकताच उदास हसत सीता म्हणाली,
मुळात सीता जे करणार ते त्यांना आधीपासून ठाऊकच होतं. त्यात अनपेक्षित असं काहीच नव्हतं. अखेर राम सीता आणि लक्ष्मणाला सोबत घेऊन वनवासाला निघाले. ते निघाले खरे, पण अयोध्या नगरवासी त्यांना असे सहजासहजी जाऊ देणार होते? नक्कीच नाही. एक वेळ कौसल्याची विनवणी करणं सोपं होतं, पण या अयोध्येच्या जनसागराला, त्यांच्या शोकसागराला थोपवणं कठीण होतं. सारी जनता राम लक्ष्मण सीतेला घेऊन निघालेल्या आर्य सुमंतांच्या रथापाठोपाठ जाऊ लागली आणि त्यांना घेऊन लागली. राम चाले तोत्र सत्पथ, राम चाले तोत्र सत्पथ, नाम सुमंता नाम वीर, नाम सुमंता नाम वीर, नाम वीर, नाम वीर. अयोध्या नगरवासियांची आर्त विनवणी श्रीरामाला काही थांबवू शकली. सुमंतांच्या रथातून श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी माता तिघेही मार्गक्रमण करू लागले. त्या रात्री संपूर्ण अयोध्या नगरी दिवे लागले. अन्न शिजवलं गेलं नाही. कोरड्या पडलेल्या महासागराप्रमाणे अयोध्या नगरीची मनोवस्था झाली.
गंगातीरी शृंगरी तुळासा. निषाद राजगृहाने अत्यंत प्रेमभावाने भक्तिभावाने त्यांचं स्वागत केलं. त्या रात्री त्यांनी तिथेच मुक्काम केला आणि दिवस उजाडताच निषाद राजाने श्रीरामांच्या सांगण्यावरून नौका सिद्ध केली. सुमंत परत फिरले आणि श्रीराम लक्ष्मण जानकी नौकेत चढले. नावाडी नाव बोलवू लागले, लाटा आढळू लागल्या, गुहासह नावाडी गाऊ लागले. नकोस गंगे परत फिरूंगा, नकोस गंगे मोर भरू, नकोस गंगे परत फिरूंगा, नकोस गंगे मोर भरू. श्रीरामाचे नाम सारा श्रीरामाचा लक्ष्मण आणि जानकीसह वनवास सुरू झाला. मात्र इकडे अयोध्येत शत्रुघ्नासह जेव्हा परत येईल तेव्हा कोणता प्रलय येणार आहे याची श्रीरामांना कल्पनाही होती आणि काळजी होती. राम वनवासात गेले आणि रामाच्या विरोधाने राजा दशरथाने आपले प्राण सोडले. भरत आणि शत्रुघ्न नंदीग्रामी असताना ही दुर्दैवी घटना घडली, त्यामुळे त्यांना ताबडतोब परत बोलावण्यात आले. परत येत असताना घडलेल्या घटनांची भरताला थोडीशीही कल्पना नव्हती. त्याला वाटलं दादाच्या युवराज्याभिषेकाच्या तयारीसाठीच आपल्याला इतक्या तातडीने परत बोलावण्यात आले. पण परत आल्यानंतर घडला सगळा प्रकार जेव्हा त्याला समजला तेव्हा त्याच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली. राम वियोगाच्या इतका वेगाने आणि जन्मदात्रीवरच्या संतापाने ऊन
धाडिले सकू स्वर्गी धाडिले ताक श्रीरामाचे वंदन देता कांच जळले घात उभी राही पळभर येते काळे करजा वही माता नको वैरी माता नको वैरी असे त्यांना माता कैकेयीवर शब्दांचे आसू ओढले आणि तो तडक आपला लाडका दादा राम वहिनी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मणाला परत आणण्यासाठी घरात गेला. वनवासी वेशात आपल्या दादाला वहिनीला आणि लक्ष्मणाला पाहिल्यानंतर त्याचं आठवडं पिळवटून निघालं. डोळ्यातून घडा अश्रू वाहू लागले. कडकडून घट्ट मिठी त्याने रामाला मारली आणि परत येण्यासाठी तो रामाला विनवू लागला. पण रामाने त्याला दिलेलं उत्तर गती माडगूळकरांनी ज्या शब्दात वर्णन केलेलं आहे ते केवळ अप्रतिम असावे. हा केवळ रामानं भरताशी साधलेला संवाद आहे, तर ते तत्वज्ञान आहे, आयुष्याचं तत्वज्ञान. आपल्या सगळ्यांना त्याची प्रचिती आपल्या आयुष्यात सुद्धा पदोपदी येत असते. Namaste.
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आम्हाला ही संक्षिप्त गीत रामायण सेवा सादर करण्याची संधी मिळाली. आजच्या कार्यक्रमातल्या कलाकारांची ओळख मी करून देते. मी निवेदन करते गणेशजी कुलकर्णी. हार्मोनियम साथ धनंजय गाडगीळ करतायत, तबला साथ करतायत मयुरेश दळवी, तालवाद्य धनंजय देशपांडे आणि गायक कलाकार आहेत सौ वसुंधरा मालपेकर आणि श्री ओंकार कृष्ण. रामाने भरताला आपल्या पादुका दिल्या आणि राज्यकारभार करण्यासाठी अयोध्येला परत टाकले. ही चारही भावंड एकमेकांवर नितांत प्रेम करत असली तरी रामाच्या भरतावर असलेले विशेष प्रेम हे जगजाहीर आहे. लक्ष्मण हा रामाची सावली आहे तर भरत हे रामाचं प्रतिबिंब. हनुमंताला आलिंगन देताना सुद्धा राम म्हणतो तुम मम प्रिय भरत असं म्हणताय. इतर कुठल्याच भावाचं नाव तर यासाठी देत नाही. भरत रामाला वनात भेटायला येणार हे रामाला आधीच सांगितलं. राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा वनदेवी प्रकट झाली आणि ती श्री रामाला म्हणाली रामा तू आता माझ्याकडे 14 वर्ष वास्तव्य करणार आहेस, सांग की तुझी काय सेवा आहे. तेव्हा रामानं तिला सांगितलं हे वनदेवी ज्या मार्गावरून मी आलो त्या मार्गावर खूप काटे आहेत, ते बाजूला कर, कारण त्याच मार्गावरून मला सोडलं माझा लाडका भाऊ भरत इथे. तेव्हा वनदेवी म्हणाली पराक्रमी रामाचा पराक्रमी भाऊ भरत, ज्या वाटेवरून राम हनुमाने चालत आले त्याच वाटेवर भरताला काटे नसतील, इतका तो कोमल आहे का. तेव्हा राम म्हणाले नाही, तो माझ्या इतकाच पराक्रमी आहे, शूर आहे, वीर आहे. हे काटे त्याला टोचतील म्हणून ते बाजूला कर असं मी सांगत नाही. मी यासाठी सांगतो की भरत जेव्हा या वाटेला येईल तेव्हा विचार करेल की या काटेरी मार्गावरून माझा दादा राम हनुमानी पायाने चालत गेला, त्याच्या पायाला किती काटे टोचले असतील हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याच्या मनाला खूप यातना होईल आणि त्यामुळे मला काही वेदना त्याला कळू नये म्हणून हे वनदेवी या वाटेतले काटेरी दूर कर असं मी तुला सांगतो. या पुढे जे रामायण घडलं ते घडावं म्हणूनच तर नियतीची ही सारी योजना होती. नाही तर जिला राजा वैभवाचा म्हणजे वस्त्रालंकारांचा प्रेमळ मातृ पितृ छायेचा मोह पडला नाही त्या जाणीला एका मायावी सुवर्ण युगाचा मोह पडावा हे किती आश्चर्यकारक.
मायावी आणि रामकडे ते मिळवण्यासाठी सीतेला एकटीला सोडून निघून गेले. पुढे काय घडलं खरं तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण रामायण ही कथा अशी आहे ज्याच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद आपल्याला वारंवार घ्यायला आवडतो. पण आजच्या कार्यक्रमात आपण संक्षिप्त गीत रामायण सादर करतो. त्यामुळे हा मधला सगळा कथाभाग गाळून आपण एकदम पुढे जातो. राम लक्ष्मण सुग्रीवाला भेटले. सुग्रीव त्यांचा मित्र झालेला आहे आणि सुग्रीवाची वानर सेना आता रामाला मदत करणार आहे सीतेला शोधण्यासाठी. पण यासाठी वाली जो सुग्रीवाचा मोठा भाऊ आहे त्यानं सुग्रीवाचं राज्य बळकावलेलं आहे. ते आधी परत मिळून सुग्रीवाला परत द्यायचे रामाला. वालीशी रामाने युद्ध केलं. वालीचा वध केला. किष्किंधेचं राज्य परत सुग्रीवाला प्राप्त झालं. भूमेचं आणि सुग्रीवाचं मधून मिलन झालं. राजविलासात रममाण होता सुग्रीवाला रामकार्याची विस्मृती झाली. लक्ष्मणानं संतापून त्याला कर्तव्याची आठवण करून द्यायचा. त्याचे डोळे फाडकन उघडले. त्यानं सर्व वानरगणांना निमंत्रण केलं. सुग्रीवाच्या आज्ञेनुसार कोट्यवधी वानर एकत्र जमले. सुग्रीवाने सीता शोधार्थ ते अष्टदिशांना पाठवले. श्रीरामाने हनुमंत या वीर श्रेष्ठ वानराजवळ आपल्या बोटातील एक मुद्रिका दिली. त्याच्याच हातून सीता शोधाचं कार्य पार पडेल असं त्यांना वाटलं. वानर सेना अष्टदिशा चालू लागली. दक्षिणेकडे गेलेल्या पथकात हनुमान, नील, अंगद, जांबुवंत इत्यादी वीर होते. अपरंपार शोध करून सुद्धा सीतेचा ठिकाणा सापडला नाही. तेव्हा ते कपिश्रेष्ठ हतबुद्धी झाले. वालीपुत्र अंगद तर आपली हताश झाला. सुग्रीवाला दिलेली महिन्याची मुदत टळून गेली. ही सगळी मंडळी एका पर्वतावर हताश होऊन बसली. तेवढ्यात संपाती नावाचा वृद्धराज त्यांच्या समीप आला. तो जटायूचा भाऊ आणि दशरथाचा मित्र होता. संपाती म्हणाला, मला इथूनच जन्मकन्या आणि रावण दिसलाय. मला चक्षुष्मती विद्या आवडत असल्यामुळे मी हे पाहू शकतो. सीता लंका नामक सुवर्ण द्वीपावर रावणाच्या अंतःपुरात बंदिवान आहे. 4 समुद्राच्या अथांग पाण्याचं उल्लंघन करण्याचा काही उपाय शोधा असं त्यांनी सांगितलं. अंगदाधिकांनी पुष्कळ विचार केला. समुद्र उल्लंघन होईल. शेवटी जांबुवान निश्चयाने म्हणाला,
हनुमंताच्या सहकार्याने हनुमंतावर विश्वास दाखवला तो त्यांनी सार्थ करून दाखवला आणि विशाल समुद्र हनुमंतानं पार केला. तिकडे लंकेत गेल्यानंतर लंका पाहिल्यानंतर ती सुवर्ण नदी पाहिल्यानंतर इंद्राची अमरावतीच आपण पाहतो आहोत असं हनुमंताला वाटतं. पण एका क्षणाचाही विलंब झाला. हनुमंताने जो बिंबव सुरू केला त्याला तोड नव्हती. सगळे राक्षस सैन्य हैराण झाले. त्यांनी हनुमंताला पकडलं, शेपटीला आग लावली आणि सोडून दिले. आणि हे केल्यावर हनुमंताने त्याच शेपटीनं सगळ्या लंकेला आग लावली. सगळी लंका पेटल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं सागर जलात अंजून दिले आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत रामापाशी आला. सीतेला दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि त्यांनी आनंदातिशयानं हनुमंताला गाठ घालून दिली. असंख्य वानरांसह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले. समुद्राचं उल्लंघन कसं करावं हा विचार श्रीरामांना पडला. 3 दिवसांपर्यंत त्यांनी सागराची प्रार्थना केली आणि शेवटी संतापून सागरावरच शस्त्र उपसले. राम बाणाच्या भयानं समुद्र साकार प्रकट झाला आणि नम्रतापूर्वक श्रीरामाला म्हणाला, आपल्या सैन्यात नळ नामक वानर आहे. तो विश्वकन्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून सेतू बांधला. मी तो आनंदाने आपल्या छातीवर धारण करेन. श्रीरामांनी नळाला आज्ञा दिली आणि उच्च आवाजाने गात वानर सागरावर सेतू बांधू लागले. सेतु बांधारे, 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 सेतु
पोहोचल्यानंतर सुग्रीव, त्याची वानरसेना, अंगद, जांबुवन, रावणाचा भाऊ विभीषण, अंगद, नल, नील अशा सगळ्यांच्या मदतीने रावणाच्या एक एक योद्ध्याचा पराभव केला, त्यांना संपवलं आणि आता उरला फक्त रावण. राम आणि रावण युद्धासाठी समोरासमोर. मात्र चमत्कार झाला. म्हणजे रामाला कसं वाटलं? चमत्कार हा मुळी नव्हते, शीर्ष तोडिता दुसरे उपजे, रावणांप्रती असे कुणीही सजीव शिरांची खाण. आज का निष्फळ होती बाण, पुण्य सरे की सर्वे माझ्या, बाहून मरले प्राण, असं रामांना वाटलं. श्रीरामांसारख्या समर्थ वीराच्या तोंडले उद्गार ऐकून इंद्र सारथी मातरी किंचित हसला आणि म्हणाला, प्रभू असं न समजल्यासारखं काय बोलला? रावणाच्या वधाकरता पितामहास्त्राचा उपयोग करा. देवांनी जो रावणाच्या मृत्यूचा काळ सांगून ठेवलेला आहे तो आता समीप आलेला आहे. मातरीच्या या भाषणानं श्रीरामांना जणू स्मरण आलं आणि अगस्त्य ऋषींनी दिलेला दैदिप्यमान बाण त्यांनी मनुष्याला लावला. आकर्ण प्रत्यक्ष ओढून त्यांनी तो बाण महाप्रतापी रावणाच्या दिशेने सोडला. तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थलात जाऊन घुसला. त्या रावणाचं हृदय शतशः विदीर्ण करून टाकलं. बाणाचा प्रहार एकाच जीविताला मिळणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्य बाणही खाली पडले. तो महा तेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. राक्षस सैन्य वाट कुठे तिकडे धावत सुटले. वानरांनी त्याचा विध्वंस मांडला. सारे वानरगण रावण मेला, रामाचा जय झाला असं म्हणत आनंदाने नाचू लागले. अंतरिक्षात देवांच्या संख्य नव्वदी वाजू लागल्या. रामाच्या रथावर स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली. अप्सरा आणि गंधर्व यांचं विजयगीत कानी होऊ लागलं.
रावणाचा वध झाला, रामाचा विजय झाला. विभीषणाकडे लंकेचं साम्राज्य सोडून राम आता अयोध्येकडे येण्यासाठी आतुर झाला. श्रीरामांना भरत भेटीची ओढ लागली. विभीषणानं पुष्पक विमान आणलं. त्रिलोक विजयी श्रीराम सीतेसह परत अयोध्येला निघाले. पुष्पक विमान अंतराळात उडाले. सर्व सेना ही जय जयकार करत निघाली. श्रीराम विमानात बसलेल्या सीतेला भूप्रदेश दाखवीत थोड्या विश्रांतीसाठी श्री भारद्वाज ऋषींच्या आश्रमी पोहोचले. त्याच दिवशी त्यांच्या वनवासाला 14 वर्ष पूर्ण झाली. नगराबाहेर तापसी पृथ्वीने राहून भरत अयोध्येचं साम्राज्य चालवत होता. हनुमंताकडे श्रीरामाने आपण येत असल्याचं वृत्त त्याला कळवलं. भरताचा आनंद गगनात मावला. शत्रुघ्नाने सारी अयोध्या शृंगारली. उंची वस्त्र आणि अलंकार धारण करून सारी अयोध्या श्रीरामाच्या दर्शनासाठी गोळा झाली. भरताला पुढे होऊन रामांचे चरण धरले. त्यांच्या सुखुषित पादुका परत त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाशी ओल्या झालेल्या नेत्रांनी तो म्हणाला, दादा तुझे राज्य आता तू परत घे. रामांनी भरताला आलिंगन दिलं. सगळ्या मातांना उभयता राम सीतांनी प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय असाच होता. सहस्रावरी डोळे श्रीरामांना उवाळू लागले. सहस्रावरी कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार जय जयकार जय जयकार श्रीवार जय जयकार पुष्पयाला बदले स्वर्ग Shiva
वाल्मिकी महामुनी हे आदिकवी. त्यांनी रचलेलं रामायण हे महाकाव्य. त्याचा नायक श्री रामचंद्र हा मर्यादा पुरुषोत्तम आणि त्याचा सेवक श्री हनुमान हा चिरंजीव दासोत्तम. या दासोत्तमाचा आज जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत आणि आजच संक्षिप्त गीत रामायणावरून सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. याचा मनस्वी आनंदाने आम्हाला समाधान आहे. अगदी वाल्मिकींनी रचलेलं हे अद्भुत असं गीत रामायण आपल्यासमोर आम्ही सादर केलं आणि आपण ते शांत चित्ताने ऐकून घेतलं. आपले मनपूर्वक आभार. रसिकांनो, श्री रामकथा आपल्या भारताच्या दशदिशांमध्ये आज हजारो वर्षांपासून गुंतून आहे. भारतीय संस्कृती रामरसात सतत न्हात आलेली आहे. अशी रामकथा गाऊन आपली वाणी पवित्र करावी म्हणून अनेक कवींनी, नाटककारांनी आपली प्रतिभा सर्वस्वी पणाला लावली. परिणामी राम साहित्याचा हिमालयासारखा उत्तुंग संभार भारतीय साहित्यात डौलाने उभारला. रामकथांचे पाठ देणारे पुराणिक, रामकथा गाणारे कीर्तनकार पिढ्यानपिढ्या भारतीय जनांच्या मनाची मशागत करत आलेली नाही. भारतातील सर्वच्या सर्व भाषांमध्ये रामकथेचं गायन अहोरात्र चालूच आहे. संपूर्ण जगातील मराठी जनांमध्ये मात्र आधुनिक वाल्मिकी व माडगूळकर यांनी रचलेल्या या गीत रामायणाची पारायणं गेली अनेक वर्ष केली आणि अर्थातच यापुढे सुद्धा ती सुरू राहील. इतकी मोठी अद्भुत अशी शक्ती गदिमांच्या शब्दांमध्ये आहे. आज निर्मिती होऊन 65 वर्ष उमटून गेली तरी सुद्धा गीत रामायण इतकंच ताजं स्फूर्तीत आहे. रामभक्त हनुमानाच्या तोंडी जोवरी हे जग, जोवरी भाषण, तोवरी नूतन रामायण या पंक्ती गदिमांनी घातलेल्या खऱ्या, पण त्या गीत रामायणाच्या बाबतीतही प्रत्येक माणूस निश्चितपणे खऱ्या आहे. जोवरी हे जग, जोवरी भाषण, तोवरी नूतन रामायण. Thank you.
हनुमानाला राम जास्त प्रिय होता, राम भक्त होता. म्हणून आज हनुमानाला सुद्धा एक प्रकारचं चांगलं वाटत असेल असं मंदिरानं. ओंकार सुटते त्याची पूर्वी भगिनी राजापूरला असते, राजापूर आणि मुद्दाम कार्यक्रमात वसुंधरा मारुतेकर आणि इथे लहान इथेच असते आपल्या माधवनगरला धनाश्री कुलकर्णी. ह्या दोघींची साथ ह्या बंधुभगिनींनी उत्कृष्ट अगदी अप्रतिम कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल त्याचे मी आभार मानतो. आणि तबल्याची आणि पेटीची साथ, तबल्याच्या पेटीशिवाय कुठलेच पूर्ण होत नाही, तर त्यांचे सुद्धा मी देसाई आणि गाडगे यांचे आभार मानतो. तर आता या कार्यक्रम किती मोठा चांगला केला आणि श्रोते जर नसतील तर त्या कार्यक्रमाला सुद्धा काही अर्थ राहतो. म्हणून आज नेहमीपेक्षा जास्त श्रोते गीत रामायण म्हणून आज जर जे कधी न येणारे ते सुद्धा आले, त्याबद्दल त्यांच्या आभार मी पहिल्यांदा मानतो. म्हणून त्यांचे आभार जास्त मानतो. आणि आता फक्त गणपतीची आरती, दत्ताची आरती आणि एक आठवण आणि मग तिथं सांगायचं. आज या निमित्तानं साहेब म्हणजे त्याप्रमाणे बाकीचे आपण फार कमी म्हणतोय, पण आज अत्यंत चांगला योग आला. मला एक आठवण सांगायची वाटते या निमित्तानं. तुम्हाला तुमचा थांबतो. मी अगदी लहान होतो. लहान असताना माझं वय साधारणपणे 8-10 वर्षाचं असेल, पण गदिमानी आणि सुधीर पाहुणी सुधीर बापूजींनी गायलेलं ते गाणं ऐकण्याचा योग मला किर्लोस्करवाडीला किर्लोस्करला अगदी लहान वयामध्ये मी 8वी असेल, पण मोठ्याचं मोठं पटांगण पूर्ण बांधलं होतं आणि गदिमानी निर्माण केलेलं ते काव्य मी माझ्या लहानपणी ऐकलं. आज मला त्याची आठवण झाली. या आपण जे गायला बोलावे का मला करता आलं, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आपण म्हणतात त्याप्रमाणे आता थोडंसं वय झाले, त्यामुळे या कार्यक्रमाला आणि मला बोलायची संधी दिली धन्यवाद. आता त्याच्या आधी मला तर एक स्वतः सुद्धा कार्यक्रम नागपूरला नाही, पण आज जो कार्यक्रम झाला त्याची सुद्धा आठवण मला आली. त्याच्यानंतर हा नंतर हा पुन्हा कार्यक्रम ऐकला आणि असं वाटलं की आपण नागपूरला गेलो आहे काय आणि तो कार्यक्रम ऐकलाय. गणपतीच्या आरती दत्ताच्या मंगलमूर्ती सुखकर्ता